त्या दिवशी वैष्णवीचे काका बाळाला घेऊन घरी आले. बाळ त्यांच्याकडे पाहून हसलं. काकांच्या डोळ्यात पाणी आलं. तुझ्या आईचा आवाज आता फक्त आठवणीत आहे, पण मी तुला तिचं स्वप्न पूर्ण करून देईल. वैष्णवी गेली, पण मागे एक प्रश्न सोडून गेली. स्त्रीने प्रेम केलं, हट्ट केला, पण तिला माणूस म्हणून कधी सन्मान मिळणार आहे? वैष्णवीच्या आईने बाळाला मिठीत घेतलं आणि डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाली, आई गेली बेटा, पण तू तिला जिवंत ठेव. तिचं स्वप्न, तिचं प्रेम तुझ्यामधून जग. काकांनी घरात एक कोपरा तयार केला. तिथे वैष्णवीचा फोटो, तिच्या आवडत्या वस्तूंची कपाटं आणि एक छोटीशी मेणबत्ती सतत पेटवत असे. तो कोपरा फक्त तिचा होता. समाजातल्या अनेकांनी वैष्णवीच्या गोष्टीतून बोध घेतला. काही स्त्रियांनी छळाविरुद्ध आवाज उठवला. काही घरांनी आपल्या मुलीच्या निर्णयाकडे आदराने पाहायला सुरुवात केली. शेवटी वैष्णवी गेली असली तरी तिची कथा उगम ठरली. संवेदनशीलची, आत्ममूल्याची आणि स्त्रीच्या हक्कासाठी सुरू झालेल्या एका शांत संघर्षाची. आणि तो संघर्ष अजूनही चालू आहे. तिच्या बाळाच्या डोळ्यात, तिच्या आईच्या अश्रूंमध्ये आणि त्या मेणबत्तीच्या प्रत्येक टपोऱ्या ज्योतीत. एक वैष्णवी गेली, पण तिची गोष्ट अनेक वैष्णवींना वाचवेल. हेच तिचं खरं यश. फ्रेंड्स, जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.